तर मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 73 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. देहे दंडणेचे महादुःख आहे, महादुःख ते नाम घेता न राहे. सदाशिव चिंतित तसे देव देवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याविषयी सांगितले आहे की देहाला कष्ट देणे हे अतिशय दुःखदायी आहे, परंतु श्रीरामाचं नामस्मरण केल्याने हे दुःख नाहीसं होतं. सदाशिव देखील देवाचे नाम चिंतन करत असतो. श्रीरामाच्या नावाचं चिंतन सकाळी उठताच करावं. मित्रांनो, अनेक साधना इतक्या कठीण आहेत की ज्या केल्याने शरीराला कष्ट होतो, परंतु नामस्मरणाची साधना ही अत्यंत सोपी पण तितकीच प्रभावी आहे. नामस्मरणाने शरीरातील क्लेश व दुःख दूर होतात. म्हणूनच श्री समर्थ रामदास स्वामींनी नित्य राम नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. नामस्मरणाची सुरुवात पहाटे उठल्यापासूनच करावी, कारण जर सकाळी उठताच आपण राम नामाचं स्मरण करण्यास सुरुवात केली तर संपूर्ण दिवसात राम नाम आपल्या मुखात बसतं, ज्यामुळे चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता सातत्याने दिवसभर आपण राम नाम घेत राहतो. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि शरीर को कष्ट देना बहुत दुखदाई होता है, लेकिन श्री राम का नाम जपने से यह दुख दूर हो जाता है. सदाशिव भी भगवान के नाम का ध्यान करते हैं. श्री राम के नाम का ध्यान सुबह उठते ही करना चाहिए. दोस्तों, कई साधनाएं इतनी मुश्किल होती है कि उनसे शरीर को कष्ट होता है, लेकिन नाम जाप की साधना बहुत ही सरल पर उतनी ही प्रभावी है. नाम जाप से शरीर के दर्द और दुख दूर हो जाते हैं. इसलिए श्री समर्थ रामदास स्वामी जी ने राम नाम के जाप को विशेष महत्व दिया है. सुबह उठते ही राम का नाम जाप शुरू कर देना चाहिए, क्योंकि अगर सुबह उठते ही राम का नाम जपना शुरू कर दिया जाए तो दिन भर राम का नाम हमारे मुंह में रहेगा, ताकि चलते फिरते और अपने रोज के काम करते हुए हम दिन भर लगातार राम नाम का जाप करते रहे. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, inflicting pain on the body is very painful, but chanting the name of Lord Rama removes this pain. Sadashiva also meditates on the name of God. One should always chant name of Sri Ram as soon as waking up in the morning. Friends, many spiritual practices are so difficult that they cause physical suffering. However, the practice of chanting God's name is very simple yet equally effective. Chanting God's name relieves physical pain and suffering. That is why Sri Samartha Ramdas Swamiji has given special importance to Ram chanting. One should start chanting the name of Ram as soon as waking up in the morning, because if you start chanting Rama's name first thing in the morning, the name of Ram will remain on your lips throughout the day, so that while walking, moving and doing our daily work, we continuously chant Ram Naam throughout the day. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.